नाशिकमधल्या जिंदाल कंपनीला लागलेली आग सलग तिसऱ्या दिवशी धुमसते। या जिंदाल कंपनीपासून 1 किलोमीटरचा परिसर हा प्रशासनाकडून रिकामा करण्यात आलाय। पण मुख्य मुद्दा हा आहे की 2 वर्षांपासून याच कंपनीत लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 19 कामगार जखमी झाले होते। त्यामुळे जिंदाल कंपनीच्या या आगीमुळे अनेक प्रश्नांचा धूर आता निघू लागलाय। पाहूया त्याचाच आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट। नाशिक मुंबई महामार्गावरील मुंडेगावमध्ये जिंदाल कंपनीत लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसते। पॉलिफिल्म बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि रसायनांमुळे आग अनियंत्रित झाली आणि संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं। मटेरियल प्लास्टिक असल्यामुळे आग ही पाण्याने विझू शकत नव्हती। त्याला आम्ही केमिकल वापरलं, फोम वापरला। फोमने आम्ही पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण मध्येच कंपनीमध्ये जे टँक होते, टँकचे जे ब्लास्ट होत होते आणि त्या ब्लास्टने परत ती आग भडकली आणि इतकी जोरात भडकली की ती आग आमच्या सर्व्हिसमध्ये की अशी पहिल्यांदा आग पाहिली की एवढी भडकली आणि ती नॉन कंट्रोल झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे आणि मुंबईसह मालेगाव महापालिका आणि इतर महापालिकांमधून 30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले खरे, पण पॉलिफिल्म बनवण्याचा कच्चा माल आणि रसायनं असल्यानं आग अनियंत्रित होते। पाणी आणि फोमचा मारा करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर जिंदाल कंपनीचा एक प्लांट पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेलाय। सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी 2 कामगार जखमी झाले। त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्यांचे पाय या दुर्घटनेत गंभीररित्या भाजले गेले आहेत। दरम्यान कंपनीत प्रोपेन टँक आहे, त्यात लिक्विड गॅस आहे। तो टँक फिक्स आहे, हलवता येणारा नाहीये। आगीपासून तो 50 ते 60 मीटर दूर आहे। तिथे हवा नसल्यानं सध्या तरी कोणतंही नुकसान नाही, पण लोकांचा जीव वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आपत्ती व्यवस्थापनमध्ये आमच्या सर्वप्रथम जे प्राथमिकता आहे ते आहे की कोणताही माणसाच्या किंवा कोणतेही हे नुकसान होऊ नये, कोणतेही ह्यूमन लाईफचा नुकसान होऊ नये, ते आम्ही सुनिश्चित केलेलं आहे। आता पण आम्ही सुनिश्चित करतोय आणि आता मला विश्वास आहे की जीवनाची कोणाची हानी होणार नाही, हे आम्ही पहिली प्राथमिकता दिलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही आता पण काम करत आहोत। परंतु त्याच्या व्यतिरिक्त माल जे आहे त्याला कशा प्रकारे आपण कंटेन करू त्याच्यासाठी आतमध्ये प्रयत्न चालू आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांकडून या संदर्भात माहिती घेतली आहे। याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे। 2-2.5 वर्षापूर्वी पण आग लागली होती। हो, 2 पण त्यावेळेस कंपनीने त्याच्यावर पुढचं काही म्हणजे घेतलं नाही, म्हणून आज ही पाळी आलेली। त्यावेळेस जर चांगले पावलं उचलले असते ही वेळ आली नसती। त्याचं ऑडिट काही ठिकाणी अधिकाऱ्याची चूक आहे, पण त्यावेळेस ऑडिट झालं असतं, अधिकाऱ्याकडून ऑडिट चूक ज्यावेळेस वेळेस झालं असतं तर ही परिस्थिती आज आली नसती। 100% अपेक्षा नाही, केलं पाहिजे। यावर स्थानिक नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। अतिशय आगीनं उग्र रूप घेतल्यामुळे शासनाने या ठिकाणी दखल घेतली पाहिजे। शासन स्तरावरून जिल्हाधिकारी सगळे या ठिकाणी जिल्ह्यामधल्या अग्निशामकच्या गाड्या, टँकर या ठिकाणी आले तर निश्चितपणे हे आग आटोक्यात येईल। जिंदाल कंपनीत 2 वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे। परिणामी धुरामुळे प्रदूषण वाढत चाललंय। या धुरामुळे नागरिकांना दमा आणि श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता आहे। ये जो डस्ट बढ़ेगा तो इससे आदमी का दमा और अस्थमा का पेशेंट होने का ज़्यादा चांस रहता है। 2.5 जो रहता है वो इंसान के रेस्पिरेटरी सिस्टम में जाने से ज़्यादा प्रॉब्लम होती है, क्योंकि वो कण जो होते हैं बहुत छोटे होते हैं, तो हमारे ब्लड में घुल जाएंगे तो उससे कैंसर होने का ज़्यादा चांस रहता है और भी बीमारियां हो सकती हैं और सांस लेने में लोगों को आसपास दिक्कत होगा। और ये धूल देख रहे हैं आप बहुत ज़्यादा है। 2 वर्षांपूर्वी याच कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 2 कामगारांचा मृत्यू तर 19 कामगार जखमी झाले होते। आता सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नसलं तरी पुन्हा एकदा लागलेल्या जिंदाल कंपनीच्या या आगीमुळे अनेक प्रश्नांचा धूर आता निघू लागलाय आणि फायर सेफ्टी अर्थात अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शुभम बोडकेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।